सुरुवातीलाच मित्रांनो, दिल्लीतून लोकसभेतून उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बद्दलची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर आली आहे। उद्धव ठाकरेंशी बंडखोरी गद्दारी करणाऱ्या 6 खासदारांसंदर्भात अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून निर्णय अखेर झाला जारी। आज संध्याकाळी ठीक 8 वाजता हा निर्णय जारी झाला आणि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेल्या महिनाभरापासून चालू असलेला पेच प्रसंग अखेर सगळ्यांच्या समोर आलाय। उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या, परंतु 6च्या 6 खासदार अपात्र होणार हा सगळ्यात मोठा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून गेल्या कित्येक दिवसांपासून केला जात होता। अखेर त्यावरती शिक्कामोर्तब झाले का, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नेमका काय निकाल दिलाय, त्यांचं काय आहे स्पष्टीकरण। उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जल्लोष केलाय की आनंद झालाय? मित्रांनो, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। राज्याच्या राजकारणामध्ये गद्दारी बंडखोरी करणाऱ्या आमदारांना खासदारांना योग्य वेळी त्या प्रकारची शिक्षा व्हायला हवी, ज्या प्रकारे घटनेमध्ये तरतूद असल्या कारणाने त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई व्हायला हवी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी वारंवार केली होती। मात्र 40 आमदारांचा पेंडिंग असलेला विषय, त्यानंतर लोकसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातली याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असतानाच आता तिसरी याचिका उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये टाकायच्या अगोदरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे हा निकाल लागणार होता। त्यांच्याद्वारे या निकालाची उद्धव ठाकरेंना मोठी अपेक्षा होती। हा संपूर्ण शिंदे गट असेल, हा अपात्र होणार का, या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी पावलं उचलली होती। लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे पत्रव्यवहार देखील केला होता। मात्र निकालामध्ये नेमकं काय घडलं याची उत्सुकता महाराष्ट्राला होती, कारण की गेल्या 4 वर्षांपासून शिवसेनेचा निकाल पेंडिंग होता। त्या निकालावरती कोणीही निकाल द्यायला तयार नव्हतं। हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागणार की दुसऱ्या कोणाचे लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते। उद्धव ठाकरेंशी बंडखोरी केल्यानंतर 6 गद्दार खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। यानंतर आता लोकसभा अध्यक्षांकडून एक महत्त्वाचा निर्णय जारी करून सध्या राज्याच्या राजकारणामध्ये त्यांनी एक मोठी खळबळ उडवून दिली आहे। उद्धव ठाकरेंना बंडखोरी करत 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का बसलाय का, ते बघावं लागेल। लोकसभा अध्यक्षांकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। उद्धव ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे। लोकसभा सचिवालयाकडून विलिनीकरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे। यानंतर आता उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय। खासदार संजय दिना पाटील, संजय जाधव, भाऊसाहेब वागचौरे, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय देशमुख, नागेश अष्टीकर या 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश करून घेतला होता। तेव्हा यांचा प्रवेश अपात्र आहे असं सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आले होते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी 13 जुलै 2026 रोजी बंडखोर खासदारांना औपचारिक पत्र पाठवत त्यांच्या विलिनीकरणाच्या दाव्यावरती प्रश्न उपस्थित केला होता। काही खासदारांनी दावा केल्यामुळे पक्षाचं विलिनीकरण घटनात्मकदृष्ट्या वैध ठरत नसल्याचं त्यांनी सांगितलेले होते। अखेर अरविंद सावंत यांनी पाठवलेल्या पत्रात भारतीय राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टातील अनुसूचीतील परिच्छेद क्रमांक 4 चा स्पष्ट उल्लेख केला होता। विलिनीकरण हे केवळ विधिमंडळाचं गटाचं नसून मूळ राजकीय पक्षाचं विलिनीकरण असते। मूळ पक्षाच्या सक्षम नेतृत्वाने अधिकृत निर्णय घेतल्याशिवाय खासदार स्वतःहून विलिनीकरणाचा दावा करू शकत नाहीत असं त्यांनी म्हटलंय। खासदारांना विलिनीकरण स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय असतो, मात्र विलिनीकरण घडवून आणण्याचा अधिकार नसतो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकरणाच्या विलिनीकरणाला मंजुरी दिली नाही। त्यामुळे 6 खासदारांनी केलेला दावा घटनात्मकदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे होते। त्यामुळे हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणं अपेक्षित होतं। मात्र या देशात लोकशाही नाही, या देशामध्ये हुकुमशाही असं म्हणत हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागल्यामुळे 6 गद्दार खासदार आता अपात्र होणार नाहीत। त्यांची आता संविधानिक दृष्ट्या ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेल्याचं लोकसभा सचिवालयाकडून स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाल्याचं चित्र आता सध्या दिसत आहे।